बातमीपत्रात सुरुवातीला या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या ड्रीम प्रोजेक्ट संदर्भात। मुंबई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला प्रस्तावित कोस्टल रोड कसा असणार आहे याची एक चित्रफित आता जारी करण्यात आली आहे। 29.20 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असून तो मरीन लाईन्सवरील प्रिन्सेस स्ट्रीट पासून कांदिवलीपर्यंत असणार आहे। तर ऑक्टोबर 2017 पासून या कोस्टल रोडच्या कामाला खरी सुरुवात होणार आहे। 168 हेक्टरवर भराव टाकण्यात येणार आहे। या कोस्टल रोडसाठी मुंबईची नवी ओळख बनणारा हा कोस्टल रोड आता बनणार आहे। ऑक्टोबर 2017 पासून या कोस्टल रोडच्या कामाला खरी सुरुवात होणार आहे। तर कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। कृष्णात, ड्रीम प्रोजेक्ट विषयी काय अधिक माहिती मिळाली याची चित्रफित जारी झाल्याचं आपल्याला समजतंय। हे चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच 15,000 कोटी रुपये खर्च करून बांधला जाणारा हा कोस्टल रोड कशा प्रकारे दिसतो याची झलक जी आहे ती या चित्रफितीमध्ये दिसते। नक्कीच हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मुंबई महापालिकेचा तर आहे, त्याचबरोबर शिवसेनेचा सर्वाधिक जास्त असलेला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 29.20 किलोमीटरचा हा ड्रीम प्रोजेक्ट एकूण 2 टप्प्यामध्ये हा विभागला जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट पासून बांद्रावरील सीलिंग पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये हे काम केलं जाईल। यासाठी जवळपास 5,300 कोटी रुपयांचा खर्च आहे। तर बांद्रावरील सीलिंग पासून कांदिवलीपर्यंत अशा जवळपास 8,000 कोटी रुपये खर्च असणारा अशा 2 टप्प्यामध्ये हे काम जे आहे ते होणार आहे। नक्की आता ह्या कामाला सुरुवात जी आहे ती ऑक्टोबर 2017 पासून होईल। तत्पूर्वी जे भूस्खलन निरीक्षण जे आहे त्याचबरोबर इतर परवानग्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा परवानग्या आता आहेत। परवानगी जी महत्वाची परवानगी होती ती एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट केंद्र सरकारच्या ती देखील फायनल झालेली आहे। त्याचं देखील फायनल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कामकाजाला जी आहे ती सुरुवात होईल। परंतु हा जो कोस्टल रोड जो आहे तो पूर्णतः कशा प्रकारे दिसणार आहे तर त्याची ही झलक आहे आणि नक्कीच सर्व पर्यावरणाचे नियम जे आहेत ते बाळगून आणि कुठेही पर्यावरणाला धोका न पोहोचवता ज्या ठिकाणी भराव केला जाणार आहे त्या बदल्यात जी झाडं तोडली जाणार आहेत त्याचं भरपाई जी आहे ती साईडनं झाडं लावून केली जाणार आहे। कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते मुंबई महापालिकेनं दिल्यानंतरच एन्व्हायरमेंटची जी परवानगी आहे ती दिली जाते। त्यामुळे एक नक्कीच मुंबईकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट असणार आहे। नक्कीच कृष्णात, हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी काय डेडलाईन देण्यात आली याविषयी काय माहिती मिळतीये का? सध्या पूर्ण करण्याची डेडलाईन जी आहे ती कुठलीही डेडलाईन नाहीये, परंतु हा जवळपास 29 किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे। मध्यंतरी त्यामध्ये 11 ठिकाणी इंटर चेंजेस देखील असणार आहेत, म्हणजे मुंबईतल्या अंतर्गत रस्त्यांना जोडण्यासाठीचा ते इंटरचेंजेस असणार आहेत। त्याचबरोबर 2 बोगदे असणार आहेत ज्यांची लांबी जी आहे ती 60 मीटर असणार आहे। त्यामुळे हा जो प्रकल्प आहे तो सुरू झाल्यानंतर बराचसा कालावधी जो आहे तो लागू शकतो। किमान 6-7 वर्ष तरी नक्कीच या रोडसाठी जातील, कारण पूर्णतः भराव टाकून रिक्लेम करून हा रोड जो आहे तो पूर्ण केला जाणार आहे। त्याचबरोबर स्थानिकांचा जो आहे तो काही प्रमाणात कोळी लोकांचा विरोध आहे, त्यांचा देखील विरोध शमवणं मुंबई महापालिकेपुढे आव्हान असणार आहे आणि नक्कीच हा 6-7 वर्षामध्ये पूर्ण अपेक्षा जी आहे। नक्कीच कृष्णात, आपण बघतोय की मुंबईला एक नवी ओळख मिळवून देणारा हा कोस्टल रोड आता ऑक्टोबर 2017 पासून या कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात होणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.